तुमचं? आता बसले होते, म्हटलं आण साखर आंबा बनवून घेतो. लागते ना, कधी कधी आठवण येते साखर आंब्याची. हा व ते तर आहे. असं वाटते की आरती झोपली. हा व तिच्या पोराले झोपवते येते. हाव ना, लेकरायले दुपारी झोपा लागते. आणि त्याला येत असन ना साखर आंबा? हा मावशी, येतो ना बनवता. हाव का व, त्या मायनं सगळं शिकवलंय तुले? हाव, आई करायला लावायची ना. बरोबर आहे, पोरी बायले करायला लावायलाच पाहिजे. म्हणजे घरी गेल्यावर कसं काही टेन्शन येत नाही. सगळं शिकवलं राहते म्हणजे बरं राहते. कधी येते व तुझी आई? तुझी आई येणार होती ना? काय माहित मावशी आता कधी येते आई. तर आईचं तर म्हणणं आहे की तुम्हीच येऊन जा. जाऊ दे ना, तुझ्या आईले कायले त्रास घ्यायला लावतं? आता कसं म्हटलं साखर आंबा बनवून घेतो, मग आरती गिरती जाईन तर तिला द्या लागन. तिला लय आवडते ना. मग कसं एखाद्या वेळेस भाजी गिजी नसली तर मग खाऊन घेते पोळी आणि साखर आंबा. हा व ते तर आहे. आताचे लेकरं काही खात नाही बिचारे. आताच तो जाम पाहिजे त्यांले. हा, पहिले लेकरं साखर आंबा सोबत पोळी खात होते. आताचे लेकराले तो श्वास पाहिजे. मया घरी लय आणते, मैसून लय घेऊन येते आणि अशा वस्तू खाते. हा व तसंच आहे आताच्या लोकांचं. आता काय सांगतं बाई. आचारी बनवते आहे ना. हा व आता लोणचंही बनवून घेतो. यांना काल लय कैऱ्या आणल्या ना. काल किती हवा उदान तुफान पाऊस आला होता. लय पाऊस आला. रात्री तर लय थंडी वाजे. कूलर तर लावायचं कामच नाही पडलं होतं. हा व कूलर तर काही लावायचं काम पडलंच नाही. किती थंड वाटत होतं. आता काय पेरणी गिरणीचं पाहा लागन. आता लागून जातील शेतातले काम. हा व ते तर आहे. मग म्हटलं आता आहे तर कैऱ्या गिऱ्या तर मग आता लोणचं बनवून घेतो. म्हणजे मग कसं काहीच टेन्शन राहत नाही ना. आता होईल तशी गरमी, पण नेमंदी पाण्यात गिन्यात ठेवला तर थंड राहते. नाही तर आपण कूलर गिलर लावतो तर मग कूलरच्या समोर ठेवून द्यायचं, बरं राहते मग. ते तर आहे व. आणि त्याले म्हटलं आण, म्हटलं मी कैऱ्या खिचून देते, तू सोलून दे. मग ते साखर आंबा हलवत बसन, तिथपर्यंत मी लोणचं करून टाकन. हा व चालते ना, संगमंग काम केले तर बरंही राहते. हाव ना मावशी, एकानं काम केलं तर मग भारी पडते. मिळून काम केलं तर काही वाटत नाही. हा व बेटा, तसं तर आहे. प्रत्येकाला थोडी समजते त्या गोष्टी. मैसून तर काही करत नाही, मलाच करायला लावते. आचारी तुम्हीच बनवा आणि ही तुम्हीच करा. मागच्या वेळेस 8 किलोची आवडा कॅन्डी बनवली ती ना, आणि अर्धी जास्त मग तिच्या आईच्या घरी दिली. आईनं काही बनवली नाही म्हणे, आईची तब्येत बरी नव्हती तर तो 8 किलोची करायला लावली मले. हाव का व, बापा बापा लय केलती व. हा व लय केलती न. करू लागायला पाहिजे. ते समजत नाही आपली सासू किती एकटं करणार आहे. काही समजत नाही बाई. ज्याले समजते त्याले समजत असते. प्रत्येकाला थोडी माया दया असते. तिले फक्त तिच्या मायचं वाटते, बाकी कोणाचं नाही वाटत तिले. आता गेलीस तर आहे, आलीच नाही अजून. समजायला नाही पाहिजे का? हा, आपल्या नवऱ्याचे वाक्य होतात, काही होते. किती दिवस मेचचं खाईन बरं तो पोऱ्या. आता तिले समजायला पाहिजे बापा. नाही ना, ते मई वाट पाहत असन ना. हे येईन मग जाईन मी. तिले माहित आहे आता घर बंद होतं तर खराब होईन. अजा कायले एवढं साफसूफ करत बसते व. येते संध्याकाळी ड्युटीहून, जेवण करते आणि झोपते. सकाळी अजून ड्युटीला जाते तो. ड्युटीतून टाइमच तर भेटत नाही त्याले. हा व ते तर आहे. तो अनिता, तू आईले फोन करून घेजो. हा, बोलून घे ना तू आईले कधी येते तर. आई व आई ऐकतच नाही आहे ना. आई म्हणते नाही तुम्हीच येऊन जा, तू या पहिला धोंड्याचा महिना आहे. आणि ते सासूबाईलाही बोलवलं नाही म्हणे. रसाचा पाहुणचार वगैरे काहीच झाला नाही म्हणे. तर मग धोंड्याचा कार्यक्रम येऊन जाते म्हणे आणि रसाचा पाहुणचार येऊन जाते. आणि येईन म्हणे मी पुढच्या वेळेस, आता येऊन जा म्हणे तुम्ही. व माय तुझी आई ऐकत नाही आहे. नाही, आम्हालाच बोलून राहिली. हा बाई, सगळ्याले बोलवलं आईनं. शिकावून करते व तुझी आई. यांना म्हणा इकडेच. आई तो धोंड्याचा महिना आहे ना, अधिकचा महिनाही आहे म्हणून आई म्हणते. हा का व, अधिकच्या महिन्याला तू आणि योगेश गेली असती, पण आई ऐकत नाही ना. काय करावं बा तुझ्या आईचं. तू फोन लावतो तुझ्या आईले बरं, काय म्हणते तर बोलतो मी. ठीक आहे, नाही लावतो मी. हा बोलवा अनिता, काय म्हणतं. आई व मी काय म्हणत होती, आई बोलायचं म्हणत होत्या. हाव का व, दे ना मग. हाव देते ना. हा बाई बोला. हा बोला ना लता ताई, काय म्हणतात तर. आव मी काय म्हणत होती, या ना तुम्ही. कधी येता. आता मी तुम्हाला बोलवलं ना, या ना. धोंड्याचा महिना आहे, अधिकचा महिना आहे. आम्ही काय येतच राहू नंतर, पण पहिले तुमचं याचं काम आहे ना. नाही व, असं काही नाही आहे की आम्ही चालू पाहिजे. हा, तुम्ही या ना. आता इथं ललिता आहे, आरती आहे, सगळे आहे. तुम्ही आल्या नाही ना 4 दिवस आपल्या पोरीचा संसार बघायले. चांगलाच आहे आपल्या पोरीचा संसार. नाही व, पण याले पाहिजे ना. तर तिथं तुम्ही एकट्या करायले. आता आम्ही कसं इथं लय जणाय करू लागेले, त्या कारण इथं या.
नाही व ताई, ते बरं नाही दिसत ना, तर तुम्हीच येऊन जा मस्त. काय बरं दिसाले व, आपल्यालाच करायचं आहे, त्यात काय आहे, बरं दिसे की काही करे. हे लोकांचं घर आहे, आपल्या पोरीचंच घर आहे. नाही व ताई, काही परंपरा असतात. आता जवायली बोलायचं होतं धोंड्याले, अधिकचा महिना नाही आहे. एवढं काय आहे का, केलंच पाहिजे. नाही व ताई, आपल्यानं काय होते, तेवढंच आपल्याला पुण्य पडते दान केल्यानं. ते तर आहे व, पण एवढं कायले करून राहिल्या, आम्हाला तिथं बोलून राहिल्या. तुम्ही येऊन गेल्या असत्या बरं झालं असतं. आता काय फरक पडते, तुमच्या घरी जेवले काय ना आमच्या घरी जेवले काय. नाही व ताई, त्या कसं लोकांच्या घरी सगळी येतात, तर आपल्याला वाटते आपली पोरगी आली पाहिजे, सासरचे लोक आले पाहिजे. आणि तुम्ही तर नाही आल्या. जेव्हा पाहायला आल्या होत्या तेव्हाच आल्या, मग तो काही आल्या नाही तेव्हापासून. त्यात काय आहे, येऊन जाईन कधीतरी. नाही व, कधीतरी कशाले, आता या ना, या मस्त रविवारी. पाहतो बापा आता काय होते. तर आता कसं आम्ही येऊन गेले तर मग यांले भाकरीचे वांदे होतात, त्या कारण सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागते. भावले घेऊन या ना. नाही व, त्यांचं डेअरीचं शेतीचं सगळ्या गोष्टी आहे ना, आणि मग दोघं माणसं चालले जातील तर कोणी राहत नाही. मग डेअरीवर पाहणं, शेतात पाहणं, सगळ्याच गोष्टी आहे ना. आता पाहतो बोलून काय म्हणतात येतं. तुम्ही तर नाही म्हणतात तर आम्हालाच या लागन. मस्त येऊन जाणं, 2-3 दिवस राहा मस्त सगळेचे सगळे. आरतीबाई, तुम्ही, ललिताबाई. हा व, ते तर आहे. बरंही वाटते ना. आता ये ना, सगळे इकडे म्हणता येतं, कायले बोलवता आम्हाला तिकडे. आता मला काय इकडला तिकडे करायला लावतं. आव ताई, काही नाही होत ना, या ना इकडे. काय येव जाव करायला लावतं बिचारे. ताई, काय नाही होत ना, तुम्ही एवढ्या दूर गेल्या पण इथं जवळच्या जवळ नाही आल्या. नाही व, मी येतच नव्हते, हिनं बोलवलं म्हणून आले. तुम्ही नेहमी असेच म्हणतात. नाही व, खरं बोलते ना. पाहत असो याचं काय होते काय नाही तसं सांगा मग. पण येऊनच जा नक्की. आता मला काही बोलू नका, मी नंतर येतो ना. काय हो, नंतर कधी येशील, पावसाळा सुरू होऊन जाते, मग शेतीचे कामं सुरू होऊन जातात. मग काय होते, येता येते, काही विषय नाही एवढा. तुम्ही येऊन जा. पाहतो ना, आता बोलतो सगळ्यासोबत आणि मग सांगतो. घ्या आणि त्यासोबत बोला. हा बोल आई. काय व, जेवली गिवली की नाही. हा बाई, झालं ना जेवण गिवण. काय करत होते. काय नाही बाई, साखर आंबा आणि लोणचं बनवत होतो. हाव का व. आई, तू न बनवलं की नाही व. बनवलं व, मागच्या महिन्यातच बनवून टाकलं बिचारे मी. त्या बाबानं कैऱ्या आणल्या होत्या, मग खराब झाल्या असत्या, त्यापेक्षा बनवून घेतलं. चांगलं झालं ना आई, बनवून घेतलं तर. आमचं राहिलं होतं तर आता बनवत आहे आम्ही. हाव का व, चांगलं झालं ना, बनवून घ्या. आई, राजू आला होता का व. हा व, आला होता ना. आता चालू आहे ना त्यांचं पुण्याला जायचं. आता रुपाई जाते. झालं का तिचं ऍडमिशन. हा व, मामानं करून आणलं ना. मग हाही जायचं म्हणतोय तिथं. आता आला होतं बहुतेक केले इंटरव्ह्यूचा कॉल, तर आता चाललाय तो तिकडे. हाव का बाई, सांगितलंच नाही त्यानं मला. चालू आहे त्याचं आता सध्या. तो म्हणे बाईले सांगन म्हणे मी नोकरी गिकरी लागल्यावर. आता 2 ठिकाणी जाणार आहे तो इंटरव्ह्यू द्याले. चांगला आहे ना आई, लागलीच पाहिजे त्याला नोकरी. हा व, त्याच्या कारण सगळं बदलन आपलं. बरोबर आहे ना आई. बोललीस नाही मी त्याच्यासोबत 8 दिवस झाले. नाही व, त्या कामातच सुरू आहे त्याचं. त्याची तयारी करतोय तो इंटरव्ह्यूची. हाव काय, चाल मग कर तू काम. हा बाई, ठीक आहे ना, ठेवते. काय व, त्या भावाला नोकरी लागणार आहे काय. हा मावशी, आता सध्या तो इंटरव्ह्यू द्यायला जातोय पुण्याले. चांगलं होईन ना, नोकरी गिकरी लागली तर बरं राहते. आजकाल शेतीनं काय होते, पाणी पाऊस वारा वांदी सगळ्या गोष्टीचा हे होते. नोकरी पाहिजे आणि शेती पाहिजे. हाव नाही, आता पाहू लागलं तर बरं आहे, नाही तर मग करा शेती. नाही हो, अजून पाहू द्यायचं ना, काही एका नोकरीमध्येच थोडी हे करायचं, दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू देईन मग तो. ते तर आहे. काय करते बाई. काय नाही व, आचारानं साखर आंबा बनवतो. आराम नाही केला का तुम्ही. कायचा आराम करावं, आता म्हटलं लोणचं बनवायचं राहिलं होतं आणि साखर आंबा बनवून घेतो म्हटलं. हाव ना, जरा झोपच लागून गेली. जाऊ दे ना, लागली तर लागली. वहिनी नाही बनवून राहिले का लोणचं. बनवते ना ताई. आई, ह्या वर्षी वहिनीलेच बनवायला लावलं लोणचं. बनवतो ना ताई मी, येते व तिले. वहिनी मस्त दिसून राहिले आज तर. मस्त फुल तयारीत राहते वहिनी. नाही, नवीन तर करते तयारी. तिचं असं पहिल्या असं नाही की कोणी आलाय तेव्हाच तयार होईल, नाही. रोज सकाळी उठते, मस्त वेणी फणी सिंदूर गिंदूर सगळं लावून येते ते मस्त. कधीच अशी बुरसल्यासारखी फिरत नाही ते. बरोबर आहे ना. अजून का कोणतं लेकरू आहे की काही आहे की डब्बा करा लागते. तर आई गाऊन फिराच लागते. आताच्या पोरीबाईचं साहेब बिचारे तसं. का पहिले नवरे जात नव्हते ड्युटीवर की डब्बे गिब्बे द्यानी लागत होतं लेकरायचे. आता तर उठतच नाही लवकर, 2 मिनिटात उठते आणि जाते किचन मध्ये. पहिल्या बायाचं तसं नाही होतं.
पहिले उठायचे, आंघोळ गिंघोळ करायचे, बाहेरची झाडझूड करायचे आणि मग त्याच्यानंतर किचनमध्ये यायचे. आताच्या पोरी तर काय काही सांगता नाही येत बापा. त्यावेळेस सगळं करत होतो आपण, आताच्या पोरीबाई नाही करत. आपण तर काही म्हणत नाही बापा. ते देते मस्त आंघोळ गिंघोळ वेणी फन्नी करून. चांगलं आहे ना. आता कसं आता तिकडे वरतं झोपतो आम्ही, तर मग तिथं आंघोळ गिंघोळ लवकर करून घेतो आणि वेणी गिणी घालून मग खाली येऊन जातो. मग वरतं जायची काही जरूरत पडत नाही. मग दुपारी एक वेळेस गेलो तर गेलो, नाही तर मग काही नाही. हा व बरोबर आहे ना. चांगलं आहे बापा वहिनीचं काम. आता वहिनी नाही मस्त ड्रेस गीस घालायला पाहिजे ना. काऊन घालू देत नाही बाई तू? विचारतं तिले, मी म्हणते का तिले घालू नको? मी तर म्हणते घालत जाय बाई, तू ड्रेस घाल, काही घाल. काही मनाई थोडी आहे तिले. घालतो ना ताई, बाहेर जातो तेव्हा घालतो मी. वहिनी घालत जा ना, बाहेर कशाले, घरातही घालत जा. मस्त आपण कम्फर्टेबल राहतो. जाऊ द्या ना ताई, आता जमतात ना मला कामं गिम साडी घालून. कसं गावातलं कोणी ना कोणी लगेच येऊन जाते, मग काय करणार आहो? काही नाही होत मग. आता सगळेच तो घालते. ते तुमची संगाती नव्हती ना दीपा, तिचं काय झालं? ते तो घालत असन ड्रेस. सध्या ते तिच्या आईच्या घरी गेली आहे ताई. घालते ना तेही ड्रेस घालते. मग पाहतं तिचं लग्न तर 1 महिन्यात झालं आणि तरी ते ड्रेस घालते. तुमच्या लग्नाला 3 महिने 4 महिने झाले. आता ड्रेस गीस घालत जा, चांगलं वाटते. आणि गरमी किती होते. जाऊ दे ना व, तू काहून तिच्या मागे लागली आहे? ड्रेस घाल. तिले पटत नाही तर मग घालू दे तिले साडी. नाही बाई, सहज म्हणते मी तिले कोण्याच गोष्टीची मनाई केली नाहीये. बरोबर आहे ना, कायची मनाई करायची? आपल्या पोरी घालू शकते तर काय दुसऱ्याची पोरगी घालू नाही शकत काय? ऐसून तर रंगारंगाचे कपडे घालते बापा. रात्री कोणता गाऊन, मग दिवसा कोणता घालते. बाहेर जाते तेव्हा कपडे चेंज करते. बरं झालं शाळेमध्ये साडीच चालते तर, नाही तर तो जीन्स पॅन्ट टी शर्टच घालून गेली असती. ते तर मार घालते पोराबायासारखे कपडे. आपलंही काही म्हणणं नाही आहे, पण घालाव ना, शोभन तसं घालाव. हा व तेच म्हणणं आहे आपलं, जसं शोभते तसं राहाव माणसानं. तर का काही राहाव काय? हाव ना, बरोबर आहे ती. आई व 2-2 बरण्या लोणचं करते. हा व कराच लागते ना. आता कोणी येणार जाणार राहते तर मग तेव्हा लागत नाही का आपल्याला? आणि अर्धी बरणी तर तूच नेशील. आणि त्या हे काळी बरणी आहे ना, हे माझ्या सासूच्या हातची. ते माझ्या सासूबाई त्याच बरणीत लोणचं टाके. हा काही एवढ्या दिवसापासून आहेस मग? हा व नेमंदी वापरलं सगळ्या गोष्टी तर बरोबर राहते. जेव्हापासून आरतीला द्यायचं काम पडलं त्यापासून हे नवीन बरणी घेतली, नाही तर मी त्या जुन्या बरणीतच टाको. हाव काही हा व पहिल्या वस्तूला दणकट राहत होत्या. आताच्या बरण्या काही नाही बाबा, हलक्या येते पुरं. मग व पहिली बरणी उचलल्या थोडी जाते, लय वजनदार आहे. बरोबर आहे ना. पहिले सामान चांगलं येत होतं आई, आता तो लय तल्लर येते. हा व ते तर आहे. आता मस्त लोणचं टाकून देऊ आपण त्या बरणीमध्ये आणि ठेवून देऊ. एक बरणीतलं तू घेऊन जाय, थोडंसं मावशीला देऊन देतो, ललिताई घेऊन जाते. नाही व टाकलं ना मी घरी. घेऊन जाय ना व थोडासा. बापरे आई, आचार पाहिल्यावर तर तोंडातच पाणी येते. हाव ना ताई, तसंच वाटते खरंच. मग घ्या ना टेस्ट थोडा थोडा, कसा झाला तर. नाही बापा आई, आता नाही खात सध्या. ताई मस्त ते मिरची मसाला टाकून बनवू का कैरी? बनवा ना वहिनी, आणि तिकडे घेऊन जाऊ आपण, तिकडे खाऊ बसू मस्त. हाव ना, की बनवतो तसं मीठ मसाला टाकून बनवतेत ना, मस्त लागते ते. हा वहिनी बनवून घ्या तर. का बाई ह्या 2-2 भांड्यामध्ये वेगळा काऊन ठेवला? अवं एक की नाही जास्त गोड केला आणि एक थोडासा कमी गोड केला. हाव काय? हाव ते बाबाला जास्त गोड काही आवडत नाही आणि मला जास्त गोड आवडतो, म्हणून मी गोडाचा केला आणि त्या बाबाला थोडंसं जास्त मिठाचा केला. हाव ना, भाऊजीले नाही आवडत आहे ना? नाही ना, त्याला आवडतच नाही जास्त गोड केला की, मग खातच नाही. चांगलं आहे भाऊजीचं काम. बाबालेच आवडते ते खारट लोणचं, मला तर अजिबात आवडत नाही. ते विकत आणतो ना आपण कधी कधी, ते तर जरा बरं नाही वाटत. नाही व चांगलं लागते ना, आमच्या घरी तर आणतो आम्ही अस्सल मराठी म्हणून आहे, ते मस्त लागते बिचारे लोणचं. खिचडी सोबत तर 1 नंबर लागते. हा का व विकत आणतं काय? नाही व, संपलं की आणा लागते ना मग. अच्छा, संपल्यावर आणतं. नाही बाई, आमचं पुरते 1 वर्ष बरोबर. हाव का व? हा मावशी, खारट लोणचंही चांगलं लागते. हा व, बरं लागते ना खारटी. नाही बापा, आपल्याला तर खायची इच्छाच होत नाही, आपल्याला तर मस्त गोड गोड लोणचं आवडते. चाल बापा आई, मी तिकडे जातो आता. इथं नाही तर लोणचं खायची हे वाटते आताच लोणचं खाऊन घ्या. आता तुले म्हटलं तर खरं खाऊन घे म्हणून. हाव नाही, संध्याकाळी खातो आता नाही खात काही. खरंच मस्त दिसून राहिला आई तो लोणचं. हा व आता कसं 2-4 दिवसानं बुरण की तेव्हा बरा वाटते. हा बाई, 2-4 दिवसानं बरा वाटते तो, आताच काही चांगलं लागत नाही खायले, कारण अजून मसाला गेला नाही ना त्याच्या अंदर. चला बा मग, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आपले लवकर. चला मग म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.